जालन्यात कर्ज देण्याचं आमिष दाखवून व्यापाराची 2.5 कोटीची फसवणूक. कर्नाटकातून एक जण पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 45 लाख रुपये जप्त. आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी. 2.5 कोटी रुपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. काय आहे प्रकरण? 28 मे रोजी बालाजी उद्योग या कंपनीचे भागीदार आणि फिर्यादी संजय मोहनराव सिनगारे राहणार पानिवेस कादराबाद नवीन जालना यांनी तक्रार दिली होती की त्यांनी श्री बालाजी उद्योग ही कंपनी भागीदारामध्ये असून त्यांच्या कंपनीमध्ये सोयाबीन तेल निर्मिती करतात. त्यासाठी त्यांना मोठ्या स्वरूपात रोख रकमेची गरज भासते, म्हणून ते बँकेकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतात. ते व्यवसाय निमित्ताने मुंबई येथे गेले असता यातील आरोपी सीए यांनी त्यांना सल्ला आणि आश्वासन दिले की बँकेच्या व्याजदरापेक्षा कमी दराने कर्ज तथा फंड उपलब्ध करून देतो असे आश्वासन देऊन फिर्यादी यांना चित्रदुर्ग कर्नाटक येथे सोबत घेऊन जाऊन तेथे आरोपीची श्री साई कन्सल्टंट कंपनी चित्रदुर्ग कर्नाटक या कंपनीचे एमडी आणि इतर अधिकारी यांची ओळख करून दिली. त्यानंतर कंपनीचा जबाबदार अधिकारी म्हणून रोशन सालदाना राहणार बैजल चर्च जवळ मेंगरोळा जिल्हा मेंगरोल कर्नाटक हा स्वतः फिर्यादी यांच्या कंपनीमध्ये आला. तसेच त्याने फिर्यादीसोबत मीटिंग करून फिर्यादीसोबत करारनामा करून घेऊन कर्जापोटी तारण म्हणून फिर्यादी कंपनीचे झेरॉक्स कागदपत्र आणि फिर्यादी यांचे 5 कोरे धनादेश घेऊन प्रोसेसिंग फीस म्हणून 2% रक्कम द्यावी लागेल असा करार केला. श्री साई कन्सल्टंट चित्रदुर्ग कर्नाटक यांच्या मार्फतीने रोशन सालादान यांनी फिर्यादीला आश्वासन देऊन 250 कोटी रुपये 3% प्रतिवर्ष व्याजदराने 15 वर्षाकरता देण्याचा करार केला. त्यापोटी 1% प्रोसेसिंग फीस ही तात्काळ जमा करा असं सांगून त्यानंतर फिर्यादी यांना कर्नाटक चित्रदुर्ग येथे बोलावून तेथे आरोपीच्या असलेल्या कार्यालयात फिर्यादीसोबत मीटिंग करून कर्ज मंजूर झाल्याचे दर्शवून ठरल्याप्रमाणे प्रोसेसिंग फीस म्हणून 2,50,00,000 रुपये रोख बँक खात्यातून RTGS द्वारे स्वीकारले आहेत. फिर्यादी यांनी आरोपितांना वेळोवेळी कर्जाबाबत विचारणा केली असता आरोपींनी कुटुंबातील मधील कोणीतरी मयत झाले असल्याचं सांगून वेळोवेळी वेळ काढून नेऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला. हा गुन्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये आर्थिक शाखेस वर्ग झालेला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक PB एकशिंगे हे करत आहे. पोलिसांनी आरोपीचे मोबाईल क्रमांकावरून आरोपीचे पूर्ण नाव पत्ते शोधून काढले. तसेच फिर्यादी यांनी पाठवलेल्या बँक खात्याद्वारे आरोपीची ओळख पटवलेली असून एकूण 4 आरोपीपैकी रोशन सालदाना राहणार बैजल चर्च जवळ सालदाना कंपाऊंडून मेंगलोर जिल्हा मेंगलोर कर्नाटक यास दिनांक 5 जून रोजी अटक केली आहे. त्याच दिनांक 6 जून रोजी प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी पाचवे यांनी आरोपीस 8 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान अटक आरोपीकडील सलोख तपासा करत पोलिसांनी आरोपीकडून अपहरणाची रक्कम आणि अपहाराचे रकमेतून खरेदी केलेले सोने असा एकूण 45 लाखाचा ऐवज जप्त केला आहे. सदरची कामगिरी ही अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना, आयुष नोपाणी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, रमेश जायभाये पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हा शाखा जालना, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, राजाराम तडवी, गणेश सुरवशे व पोलीस अंमलदार समाधान तेलगरे, गोकुळसिंग कायटे, गजू भोसले, फुलसिंग गुसिंगे, चंद्रशेखर मांटे, रवींद्र गायकवाड, गणपत पवार, ज्ञानेश्वर मस्के, महिला अंमलदार नीमा घणगाव, मंदा नाटकर यांनी केली आहे.